नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की कोर्टामध्ये ऐश्वर्याचे सर्व कारनामे उघड होतात. तेव्हा सौमित्र हा जजला बोलतो, जज साहेब, ह्याच बाईने जानकी वहिनीच्या आईला पाण्यामध्ये ढकलून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर तिने सर्वांशी खोटे बोलून आमची सर्व प्रॉपर्टी देखील तिच्या नावे करून घेतली आहे आणि या सर्वाचे पुरावे माझ्याकडे आहे. या बाईला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. त्यानंतर आपण पाहतो घरी जानकी ही सौमित्र आणि ऋषिकेशला बोलते, आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. आणि ऋषिकेश देखील बोलतो, हो, आता विजयाचा उंबरठा आपण उद्या ओलांडणार आहोत. हो दादा, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे. उद्या मी ते कोर्टात सादर करणार आहे. तर इकडे आपण पाहतो ऐश्वर्या ही विचारामध्ये पडलेली असते आणि ती सयाजीरावाला बोलते, डॅडा, आता मला जेलमध्ये जाण्यापासून एकच गोष्ट वाचू शकते. आणि तेव्हा सयाजीराव विचारतो, ती कुठली? त्यानंतर आपण पाहतो सयाजीराव व ऐश्वर्या एका मोठा डाव टाकतात. आणि तेव्हा सुमित्रा आणि अवंतिका आपल्या कारमधून घरी जात असताना तेव्हा ऐश्वर्या, सयाजीराव व त्याचे गुंड हे सुमित्र व अवंतिकावर हल्ला करतात व त्यांना बेधन मारहाण करून सयाजीराव व अवंतिकाच्या डोक्यावर बंदूक आणून तिला जबरदस्तीने अपहरण करून घेऊन जाऊ लागतात. आणि ऐश्वर्या ही सुमित्राला बोलते, आता जर तुझी बायको सुखरूप हवी आणि जिवंत हवी असेल तर माझ्या विरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे दे आणि कोर्टामध्ये तू उद्या हजर राहणार नाही. तेव्हा सुमित्र देखील अतिशय घाबरतो. तर अवंतिकाच्या डोक्यावर बंदूक आणून तिला जबरदस्तीने घेऊन जाण्यात येऊ लागते. आता येणाऱ्या भागामध्ये सुमित्र हा अवंतिकाला सोडवण्यासाठी सर्व पुरावे नष्ट करणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.